मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जिल्हा अधिकारी कार्यालय नागपूर. सरळ सेवा भरती आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नक्कीच आवर्जून अर्ज करा. खूप महत्त्वाची बातमी आहे. पूर्ण व्हिडिओ बघा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, महसूल सेवक कोतवाल संवर्गातून गट ड पदासाठी भरती आली आहे. परमनंट भरती आहे, सरळ सेवेची भरती आहे. दिनांक 13/3/26 रोजी ही माहिती आलेली आहे. तर मित्रांनो, जिल्हा अधिकारी कार्यालय नागपूर इथे आस्थापनेवर शिपाई, चौकीदार, स्वच्छक गट ड पदासाठी मोठी भरती होत आहे. तर बघूया किती पदासाठी भरती आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला काय वेतन श्रेणी आहे, अनुभव कसा असावा आणि तुमची वयोमर्यादा किती असावी, पात्रतेच्या अटी व शर्ती काय आहेत आणि अर्ज कसा व कोठे करायचा आहे. पूर्ण माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, खूप छान माहिती आहे. पदे पण सरळ सेवेने भरली जाणार आहेत. भरपूर असा पगार मिळणार आहे. तर मग असं आपण का एक्सक्यूज करायचं, तर नक्कीच तुम्ही अर्ज करा. तर बघूया पदभरती 2026. जाहिरात क्रमांक आहे मित्रांनो 9/CR/2026. जिल्हा अधिकारी कार्यालय नागपूर आस्थापनेवर ही भरती होत आहे. तर बघूया आपण नागपूर शहरामध्ये ही छान अशी माहिती निघालेली आहे. शिपाई, चौकीदार, स्वच्छक गट ड या पदासाठी महसूल सेवक कोतवाल पदावर कार्यरत असणाऱ्या कोतवालीची कामगिरीची गुणवत्ता. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण बघूया या आधारेद्वारे निकालाद्वारे निवड होणार आहे. समितीची शिफारस उमेदवाराकडून भरायची आहे. त्याकरता नागपूरमध्ये मनसोक्त कार्यालय व जिल्हा अधिकारी तहसील कार्यालय मनसेवी महसूल सेवक कोतवाल पदावर कार्यरत असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवला जात आहे. तर तुम्ही बघू शकता 30 मार्च 2026 रोजी अर्ज भरायचा आहे आणि अर्ज मागवण्यात आलेले आहे. रिक्त पदाचं निहाय माहिती अशी आहे की अज, विज, भज, भजक, भजड आणि विमाप्र, इमाव, ईसी, बीसी, आदू, खुला आणि यकुन. टोटल 6 जागा आहेत मित्रांनो. या पदोन्नती व सेवानिवृत्त व इतर कारणास्तव रिक्त पदसंख्येत बदल होण्याची शक्यता आहे. म्हणजे जास्त पण पदे भरले जाऊ शकतात. मित्रांनो, तुम्हाला वेतन श्रेणी मिळणार आहे 7व्या वेतन आयोगानुसार. तुम्ही बघू शकता 47,600 रुपये. त्याचप्रमाणे अटी व शर्ती अशा आहेत की किमान शैक्षणिक अर्हता तुमची 10वी पास असणं महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे तुमची वयोमर्यादा अर्ज स्वीकारचे अंतिम दिनांकापर्यंत तुमचे 50 वर्ष असणे आवश्यक आहे. अनुभव अर्ज स्वीकारताना अंतिम दिनांकास महसूल सेवक कोतवाल या पदावर 10 वर्षापेक्षा कमी नसेल इतकी सेवा तुमची झालेली पाहिजे. लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या दिनांकाला 2 पेक्षा अधिक अपत्य असणारे व्यक्ती शासकीय सेवेत नियुक्तीसाठी अपात्र ठरतील. त्याचप्रमाणे मित्रांनो, निवड होणाऱ्या उमेदवारांना नियुक्ती दिल्यानंतर राष्ट्रीय निवृत्ती वेतन NPS योजना लागू राहील. तुम्ही बघू शकता की गट ड पदावर नियुक्ती दिलेली व्यक्ती नागपूर जिल्ह्यामध्ये बदलीस पात्र असणार आहे. म्हणजे तुम्ही इकडून तिकडे बदली करू शकता. कोणतेही शासकीय कर्मचाऱ्याच्या नियुक्तीनंतर शासनाने वेळोवेळी दिलेले नियम, आदेश किंवा निर्णय यामध्ये शासनाचे केलेल्या अटी व शर्ती देखील कर्मचाऱ्यास सर्व लागू राहणार आहे. केवळ नागपूर जिल्ह्यामध्येच कार्यरत असणारे महसूल सेवक कोतवाल अर्ज करण्यास पात्र ठरतील. तुम्ही बघू शकता की महसूल विभागामध्ये जे अगोदरच कार्यरत आहेत तेही अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे निवड पद्धत तुमची सेवा प्रवेश नियमित शैक्षणिक अर्हतेचा दर्जा विचारात घेऊन मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरती तुम्हाला प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणाची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. तुम्ही बघू शकता की येथे एक लेखी परीक्षा देखील होणार आहे. त्याप्रमाणे तुमची बौद्धिक चाचणीसुद्धा होणार आहे. ती पण 50 गुणाची आहे.
इंग्रजी विषय वेगळे, अन्य विषयाची लेखी परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुउद्देशीय स्वरूपाची असेल. किमान तुमचं 45% गुण मिळवणाऱ्या उमेदवारामधून निवड सूची तयार करून गुणवत्तेची यादी तयार करण्यात येणार आहे. लेखी परीक्षेचे समान गुण प्राप्त उमेदवाराच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 4/5/22 तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. लेखी परीक्षेला स्वखर्चाने उपस्थित राहावा लागेल. त्याचप्रमाणे प्रवास भत्ता अनुदेय राहणार नाही. तुम्ही बघू शकता, स्वतःच्या खर्चाने तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो 2026 नागपूर मुख्यालय येथे एक्झाम घेण्यात येणार आहे. अर्ज सादर करण्याबाबत आवश्यक सूचना. तुम्हाला शेवटची दिनांक 30 मार्च आहे. 5 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. अर्जात नमूद माहितीबाबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक राहील. अर्जासोबत लहान कुटुंबाचंही प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावं लागेल. त्याचप्रमाणे मित्रांनो जाहिरातीसोबत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यात पूर्ण आवश्यक अर्ज सादर करावा. उमेदवारांनी एकपेक्षा जास्त अर्ज करू नये. मित्रांनो खूप छान माहिती आहे. पूर्ण व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा आणि पूर्ण PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेली आहे. तर तुम्हाला पत्ता आहे नागपूर महसूल विभाग येथे तुम्हाला अर्ज करायचा आहे. तुम्ही बघू शकता शिपाई चौकीदार हा अर्जाचा नमुना आहे. याप्रमाणे तुम्हाला अर्ज भरायचा आहे. त्याचप्रमाणे तुमचे आडनाव, नाव, वडिलाचे नाव सगळं काही यामध्ये तुम्हाला भरायचं आहे. तुम्ही बघू शकता हा तुमचा नमुना आहे. यानुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे. प्रतिज्ञापत्र देखील तुम्हाला दिलेलं आहे. हा प्रतिज्ञापत्र आहे. याद्वारे तुम्हाला प्रतिज्ञापत्राची प्रिंट काढून व्यवस्थित भरून आणि अर्जासोबत जोडायचा आहे. तर हा तुमचा पुन्हा सेकंड नमुना मधला प्रमाणपत्र आहे. यालाही तुम्हाला पूर्णपणे भरून त्या अर्जासोबत जोडायचा आहे. श्रीमती, कुमार, कुमारी काय असेल ते येथे लिहून, मुलगा, मुलगी, राहणार, मोबाईल नंबर सर्व काही भरून यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे. तर पूर्ण PDF बघा आणि गरजू मित्रांनो नक्कीच तुम्ही अर्ज करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब